कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोर ही काम। इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूल न होता। अंतर्जामी जानत साचा, अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा। इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेस। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाजी, आद्यत्रय जननी देवाजी, आद्यत्रय जननी देवाजी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावली करावा सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावली करावा। सहज लिहिले उदके भया तुम्ही रक्षिले, आणि जर सत्य म्हणे धराल हाती तरी द्याल मते निरूपम। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं। विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं। नमामि जोगम शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशो स्मरण। सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। जयाचेनी आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत आघवे झिवेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने, रस होती वळंगणे अक्षरासे। भावाचे अवतरण अवतरविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जर हृदय घेऊ सोनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनी आता शरण शरण जे हनुमंता। तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा। शूराने धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रांजनीच्या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा। ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर हे काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। अनंत कृपा सागर षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान। श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरु अखंड संजीव समाधिस्थ भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज, सकल संत मांदियाळी त्यांच्या कृपेने आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा नामचिंतनाचा उत्सव। उत्सवाचं वैशिष्ट्य असं की या उत्सवामध्ये संत शिरोमणी श्री चोखोबारायांचा संजीव समाधी उत्सव आणि जगज्जननी आदिशक्ती मुक्ताबाईंचा हाही समाधी उत्सव, हे दोन्ही पर्वकाळ ह्या उत्सवामध्ये येत असल्यामुळं हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे। विठ्ठल कारण
हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे मनोने वानावे ऐकावे तेची सदा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू साधू पुरुषाचं सत्पुरुषाचं पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपली आम्ही महाराज वर्णन करतात जे माझ्या प्रेमळ भक्ताचं वर्णन करतात परमात्मा त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत असतात पहा भगवान श्री चोखोबर यांचा संजीव समाधी उत्सव वैशाख वद्य पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा वैशाख वद्य पंचमीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी संत शिरोमणी चोखोबरायाने चोख्याने अर्पिले प्राणदेवा आपले जे काही प्राण आहेत परमात्मा चरणी समर्पित केले काय चोखोबरायाचा महिमा आहे हो पहा कुणाचं कुलदैवत काय असतं कुणाचं कुलदैवत काय असतं कुणी म्हणतं आमचं कुलदैवत खंडोबा आहे कुणी म्हणतं आमचं कुलदैवत अंबाबाई आहे कुणी म्हणतं आमचं कुलदैवत पांडुरंग आहे पण पांडुरंग परमात्मा म्हणतात माझं कुलदैवत कोणतं आहे कुलधर्म देव चोखा माझा कुलधर्मदेव चोखा माझा कुलधर्मदेव चोखा माझा चोखा माझा जीव चोखा माझा भाव चोखा माझा देव चोखा माझा चोखा माझा जीव चोखा माझा भाव चोखा माझा देव चोखा माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा कुलधर्मदेव चोखा माझा कुलधर्मदेव चोखा माझा पांडुरंग परमात्मा सांगतात आमचं कुलदैवत जर काय असेल तर चोखोबर आहेत पहा देवाने म्हणावं पांडुरंगाने म्हणावं माझं कुलदैवत जर काय असेल तर चोखोबर आहे चोखा माझा जीव चोखा माझा भाव हे शब्द कोणाचे आहेत पांडुरंग परमात्म्याच्या मुखातले आहेत पहा पांडुरंग परमात्मा म्हणतात माझ्या चोखियाचे करीते जे ध्यान तया कधी विघ्न पडो नेधी माझ्या चोखोबऱ्याचं जे ध्यान करतात त्यांना कधीही कसल्या प्रकारचे विघ्न पडणार नाही म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अगोदर संत शिरोमणी चोखोबऱ्यांचं दर्शन आहे तुम्ही तर चोखोबऱ्याचं दर्शन करता देवाच्या दर्शनाला गेले तर ते दर्शन फलभूत होत नाही विठ्ठल चोखोबा शब्दाचा अर्थच आहे आधी चोख व्हावं लागतं आहे की नाही आधी निर्मळ व्हावं लागतं ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरल्या रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुललासी वरल्या रंगा चोखोबा शब्दाचा अर्थच आहे आधी निर्मळ झालं पवित्र झालं निर्मळ झालं की मुखामध्ये नाम येतं मग नामदेवरायांचं संजीव समाधीत दर्शन आहे नाम हातामध्ये आलं नाम काय करतं परमात्म्याची भेट करून देतं विठ्ठल संत शिरोमणी चोखोबऱ्यांचा संजीव समाधी उत्सव आदिशक्ती जगज्जननी मुक्ताबाई आईसाहेबांचा असणारा उद्या उत्सव आहे वैशाख वद्य दशमी तापीची तिरी महत ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन परशुरामे तेथे मारियेला बाण असं जे पुरातन स्थळ आहे भगवती तापी मयाच्या काठावर असणारं सोमेश्वराचं असणारं ठिकाण आहे त्या ठिकाणी जगज्जननी आदिशक्ती मुक्ताबाई काय झाल्या अंतर्धान झाल्या तिने आपला जो काय विग्रह आहे तिरोधान केला म्हणजे काय केल्या आईसाहेब गुप्त झाल्या तो असणारा जो काय दिवस आहे तो उद्याचा असणारा महान पर्वकाळ उद्याच्या दिवशी दशमीच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताबाई काय झाल्या गुप्त झालेल्या आहेत असा दोन्ही पर्वकाळ उत्सवामध्ये आलेला आहे म्हणून साधू पुरुषांचे जर आपण उत्सव केले साधू पुरुषांचे उत्सव जर केले तर त्याचं फल काय आहे तर नामदेवराय वर्णन करतात धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळे तो वाहातील टाळे वैकुंठ भुवनासी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळे कोळे पवित्रा याच्याही दर्शनी होती जो ज्ञानोबऱ्यांची वारी करतो मुक्ताबाईंची वारी करतो चोखोबऱ्यांची वारी करतो त्यांचे संजीव समाधी उत्सव साजरे करतो त्याच्या 42 कुळं टाळी वाजवत वैकुंठाला जातात विठ्ठल आपण परम भाग्यवान आहोत चोखोबऱ्यांचा आणि आदिशक्ती मुक्ताबाई मातेचा आपण काय करतो उत्सव साजरा करतो आपल्या आयुष्यातला एक परम भाग्याचा क्षण आहे साधू पुरुषाचे आपण उत्सव साजरे केले देवाला अत्यंत प्रिय आहे परमात्मा दुसरं काहीच प्रिय नाही न तथा मी प्रियतम आत्मयोनी न शंकर हा न संकर्षणो न श्रीर नैवात्माचे यथा भवान परमात्मा सांगतं मला सर्वात प्रिय जर काय असेल भगवान परमात्मा सांगतं न तथा मी प्रियतम आत्मयोनी माझा पुत्र मला जितका प्रिय नाही पुत्र म्हणजे कोण ब्रह्मदेव न शंकर हा भगवान शंकर मला जितके प्रिय नाही ठीक आहे न श्रीर जितकी लक्ष्मी मला प्रिय नाही ठीक आहे माणसाला लक्ष्मी प्रिय नसेल भगवान शंकर प्रिय नसेल पण स्वतःचा आत्मा प्रिय असतो ना प्रत्येकाला पण भगवान परमात्मा सांगतो माझा आत्मा जितका प्रिय आहे प्रिय नाही तितका मला संत प्रिय आहे विठ्ठल विठ्ठल भक्ताहुनी
देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर धरुणी अंतर राहे दासा. परमात्म्याला सर्वात जर प्रिय काय असेल तर हे संत महात्मे साधू पुरुष आहेत. म्हणून परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण काय महाराज वर्णन करतात. मी होणे असे क्षेत्र संन्यासी. परमात्मा अशा साधू पुरुषाच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यस्त वृत्तीनं राहत असतात. मग अशा महापुरुषांचा जर आपण उत्सव केला तर परमात्म्याला आनंद होतो. हा उत्सव फक्त मृत्यू लोकामध्येच आहे का हो. महाराज वर्णन करतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा 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 याही भूमंडळा माझी कीर्ती या भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे. नारायण साधू पुरुषाची कीर्ती त्रिभुवनामध्ये आहे. वाऱ्या हाती माप तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येते येते. असे संत महात्मे जे असतात युगायुगाला अवतीर्ण होतात आणि जगाचा उद्धार करत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते. स्वतः परमात्मा सांगता माझ्या ठिकाणी जे पावित्र्य आहे ते पावित्र्य माझं नाही. त्या साधू पुरुषांचे जे काही चरणाची माती आहे परमात्मा आपल्या मस्तकाला लावतात. माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझं भक्ताचे जाण. यालागी भक्तामागे आपण धावे चरण रेणू वंदावया. निरपेक्ष मुनी शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजामेहम नित्यम पूये इत्यंग्र रेणुभे. जे निरपेक्ष आहेत मुनी आहेत शांत आहेत निर्वैर आहेत समदर्शी आहेत अशा साधू पुरुषांच्या चरणाची माती परमात्मा आपल्या मस्तकाला लावतात. महाराज सांगतात नामयाचे पाठी चाले केशी राज लागाव्या रज चरणीचे चरणीचे रज वंदी शुळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. परमात्मा पवित्राणाम पवित्रयो मंगलानांचे मंगलम जरी असला तरी परमात्मा सांगता माझ्या ठिकाणचं पवित्रपण त्या साधू पुरुषांच्या चरणाच्या रजक कणामुळं मला प्राप्त झालेला आहे. असा साधू पुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा असल्यामुळं ते संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात. वास्तविक पाहता शास्त्र त्यांना कसल्याही प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. ज्ञानामृतेनं तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः न चास्ति किंचित कर्तव्य अस्ति चेन्नस तत्वविद. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा. ज्ञानी पुरुषा कृतार्थ असतो त्याला शास्त्र कसल्या प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. महाराज सांगतात काम नाही झालो पाहि रिकामा. काम नाही रिकामा झालो म्हणजे रिकाम टेकडा झालो असं नव्हे. काम नाही याचा अर्थ जे मिळवायचे ते मिळवलं जे करायचे ते केलं. आता फक्त एकच कर्तव्य आहे. तुका म्हणे आता उरलो उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता. साधू पुरुषाला फक्त आता एकच कर्तव्य आहे ते म्हणजे काय जन लावावे सत्पथी.
जन्म आलियाचे कृत्य, जन्माला आलो ना तर त्या जगाला सन्मार्गाला लावणं, भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त करणं हे साधू पुरुषाचं कर्तव्य शिल्लक राहतं. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी संत महात्मे असं का करतात? त्याचं कारण त्यांच्या अंतकरणातला स्वभाव त्यांना शांत बसू देत नाही. एक उदाहरण सांगतो. साधू पुरुषाचं हृदय किती कळवळलेलं असतं पहा, किती करुणामय असतं. एक महात्मा होते, गंगेच्या काठावरून चालले होते. त्यांनी एक दृश्य पाहिलं की विंचू पाण्यामध्ये पडला होता. विंचू गटांगळ्या खात होता. आता विंचू काही चांगला प्राणी आहे का हो महाराज? तुका म्हणे विंचू सर्प नारायण. महाराज संत महात्मे सांगता मारू नये सर्प. संतांच्या दृष्टी सर्प असेल, विंचू असेल, कधी मारला नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 काय असतं, जेव्हा आपल्या मनामध्ये थोडा भाव निर्माण होतो तेव्हा पुढच्या व्यक्तीमध्ये तसा भाव निर्माण होत असतो. आपल्यामध्ये महाराज सांगतात आपल्या मनामध्ये जर भाव निर्माण झाला नाही, वैरभाव, तरी काय होतं? व्याघ्रहीन खाती सर्पतया तुकोबराय सांगतात. आपल्या मनामध्ये कलुषित भाव आला की पुढच्या व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये कलुषित भाव निर्माण होत असतो. साधूचं अंतकरण होतं, दयेनं व्याप्त होतं. दया संताप भांडवल. पाहिलं विंचू पाण्यामध्ये पडलंय, हृदय कळवळलं, ओंजळ भरली, बाहेर टाकणार इतक्यात विंचवाचा स्वभाव आहे. तुका म्हणे विंचाची नांगी. विंचू काय करणार? दंश करणारच आहे स्वभावाप्रमाणे. विंचवानं दंश केला, विंचू पाण्यामध्ये पडला, परत गटांगळे खाऊ लागला, मरू लागला, परत हृदय कळवळलं, परत उचललं, बाहेर फेकणार इतक्या स्वभावाप्रमाणे विंचवानं परत दंश केला, परत गटांगळे खाऊ लागला, परत उचललं. 4-5 वेळा घडल्या. त्या शेजारी त्रयस्थ पुरुष बसला होता. तो त्रयस्थ पुरुष त्या महात्माजींना म्हणतो, महात्माजी तुम्ही ते प्रत्येक वेळा विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करता, विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं. ते म्हणतात जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याचा जीव वाचवणे, त्याच्यावर उपकार करणे हा माझा चांगला स्वभाव. मित्र का सोडू? विठ्ठल ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची जाते. करीला भावेन प्रेते, करीला भावेन प्रेते, ऐसे कळवळाचे जाते, ऐसे कळवळाचे जाते. करीला भावेन प्रेते, करीला भावेन प्रेते, ऐशी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची ऐसे कळवळाचे जाते, करीला भावेन प्रेते, करीला भावेन प्रेते, करीला भावेन प्रेते. ऐशी कळवळाची जाते, करीला भावेन प्रेते, करीला भावेन प्रेते, करीला भावेन ऐसे कळवळ्याचे जाते, करी लाभावेन प्रीती. लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त. माऊली संज्ञा ज्ञानोबरांच्या पूर्वी कुणाला मिळाली नाही, ज्ञानोबरांच्या नंतरही कुणाला मिळणार नाही. माऊली शब्दाचा किती गोड अर्थ आहे पहा. माऊली शब्दाचा अर्थ आहे अखिल विश्वाच्या उद्धाराची तळमळ म्हणजेच माऊली. विठ्ठल पुरुषाचं अंतकरण असं असतं. ज्ञानोबराय वर्णन करतात, अगं वरी फोडावाय लागे, लोह मिळोक परिसाचे अंगे. लोखंडाच्या परिसानं, लोखंडानं घनानं परिसाचे तुकडे करण्याचा जरी प्रयत्न केला, परिसाचे तुकडे होतात, पण परीस त्या लोखंडाच्या घनाला सोनच करतो. काय साधूचं अंतकरण असेल विचार करा. असे जे संत महात्मे असतात, जगत कल्याणासाठी मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जळजीव. कारण तुमचं आमचं दुःख त्या साधू पुरुषाला पावलं जात नाही. नेहमी सांगत असतो, काशीमध्ये संत शिरोमणी कबीर महाराज भजन करीत होते. श्रीराम जय राम जय जय राम भजन करत असताना एक दृश्य पाहिलं. एक माता माऊली जात्यातून धान्य भरडीत असतात. ते धान्य भरडून पीठ होतं. तेव्हा संत शिरोमणी कबीर महाराजांच्या डोळ्यातून पाणी येतं. पाणी आल्यावर त्या माता विचारतात, महाराज तुमच्या डोळ्यातून पाणी का आलं? तेव्हा संत शिरोमणी कबीर महाराज सांगतात, माता जसं ह्या जात्यातून धान्य भरडून पीठ होतंय तसं 184 योनीमधून सगळं जग भरडून चाललंय. विठ्ठल विठ्ठल.
बुडता हे जनन देखवी डोळा येतो कळवळा मनवणी. संत महात्मे परागदर्शी असतात, त्यांना परमात्म्याचं दर्शन असतं, त्यांना परब्रह्माचं दर्शन असल्यामुळं, परक दर्शन असल्यामुळं, त्यांना सर्व कळत असल्यामुळं तुमचं आमचं दुःख भलेही आपल्या दुःखाची जाणीव नसेल. मायारूपी ऐसे मोहिलेशे जन भोगिती पतन नाना कर्मे. महाराज वर्णन करतात आपल्या दुःखाची जाणीव आपल्या नाही मला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपल्या दुःखाची जाणीव साधू पुरुषाला असल्यामुळं संत महात्मे साधू पुरुषाला आपलं दुःख पाहवलं जात नाही. म्हणून असे संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होऊन काय करतात, वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचरण नाम विठोबाचे. तुकोबर आहे आपल्या अवताराचं प्रयोजनच ते सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठीच हे संत महात्मे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी जे संत महात्मे येतात. तुकोबर आहे हे परागदर्शी साधू पुरुष आहेत, संत महात्मे आहेत. तुमचं आमचं दुःख पाहवलं जात नाही म्हणून तुम्हा आम्हाला स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून ते संत महात्मे काय करतात, काय करा, परमात्म्याची भक्ती करा. करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविले यमापासून. या संतांनी सांगितलं काय करा, देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे आलिया संसारा. उठा वेग करा शरण जा उदारा. पांडुरंगा बाबांनो मनुष्य जन्माला आलेत ना, मग काय करा, पांडुरंगाचं भजन करा, पांडुरंगाची सेवा करा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार आहे नये डोळे धुरे भरून राहो. इह लोकाच्या व्यवहाराला फसून डोळ्यामध्ये धूर घालू नका. कारण हे जो का सगळा दिसणारा प्रपंच आहे, हा दिसणारा प्रपंच कसा आहे, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. म्हणून संत महात्मे सांगतात काय करा, त्या परमात्म्याची भक्ती करा. करा रे बाबानो साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरीचे. धनी करणी ते करू नका, धनी करणी ते करू नका. करा रे बाबा साधन हरीचे, करा रे बाबा साधन हरीचे. जन करणीचे करू नका, हो जन करणीचे करू नका. करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. नाहीतरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. संत महात्म्याने सांगितलं परमात्म्याची भक्ती करा, पांडुरंगाची सेवा करा. मनुष्याने आयुष्यामध्ये किती ऐश्वर सत्ता संपत्ती विद्वत्ता प्राप्त करून घेतले. तुकाराम महाराज म्हणता उत्तम कुळात जन्म आहे, उत्तम जातीत जन्म आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, ऐश्वर आहे, सर्व आहे, पण परमात्म्याची भक्ती नसेल तर ते काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, काय थोरपण जाळावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण. हे काय घोर मन जाळावे ते, जाळावे ते, काय घोर मन जाळावे ते, जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, काय थोरपण जाळावे. काय थोरपणा जाळावे ते तुकाराम महाराज सांगतात. तो थोरपणा काय करायचा आहे, परमात्मा प्राप्ती व्यतिरिक्त जो जो थोरपणा आहे तो सगळा शून्य आहे. त्याला संत महात्मे कसल्याही प्रकारचं महत्त्व देत नाही. ते सुभाषितकार आहेत. सुभाषितकार सांगतात शरीरम सुरूपम तथावा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम हरे अग्नि पद्मे मनश्चेन्न लग्नम ततक्किम 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 ततक्किम. सुभाषितकार सांगतात शरीर सुंदर आहे, भार्या अनुकूल आहे, यश यश मेरुतुल्य आहे, धन हिमालय पर्वता एवढं धन आहे, पण एवढं असून श्री हरीच्या चरणकमली जर प्रीती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. संत महात्मे
आपल्या उपदेश करतात, बाबांनो काय करा, कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, आवडे देवासे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आता आपण सर्व वारकरी आहोतच आहोत, ऐकणे. परमात्म्याची जी परमात्म्याला प्रिय असणारी अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. परमात्म्याला अत्यंत तुळशीची माळ पवित्र असणारी तुळशीची माळ प्रिय आहे. म्हणून आपण काय केले पाहिजे, परमात्म्याला प्रिय असणारं जे साधन आहे ते आपण केलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आपण नक्कीच धारण केली पाहिजे. तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांना सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यके समान. आम्हाला काय करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा, कपाळात गोपीचंदनाचा टिळा लावा. काय या गोपीचंदनाचं महत्त्व आहे पहा. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी अरे. गोपीचंदनाची ओटी आपल्या मस्तकाला असली पाहिजे. गोपीच्या चरणाची माती आहे, गोपीच्या चरणाची माती आपण आपल्या मस्तकाला लावली, काळ सुद्धा घाबरतो. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापे जे कळीकाळ तया भिने. गीता प्रेसच्या ग्रंथामध्ये कथा वाचली होती. एक यवन दुष्टकर्मामध्ये रत असणारा मुसलमान, आयुष्यभर पाप केलं, जन्मभर पाप केलं, शेवटी त्याच्या पापामुळे मेला, झाडाखाली पडला, जंगलामध्ये मेला. ज्या झाडाखाली पडला होता त्या झाडाच्या फांदीवर एक कावळा बसला आणि कावळ्याने काय केला, देहधर्म केला. तो नेमका त्याच्या कपाळावर केला. कावळ्याची विष्ठा कशी असते व पांढरी असते. ती कावळ्याची विष्ठा त्याच्या कपाळावर त्या यवनाच्या कपाळ गंधासारखी उमटल्यामुळं काय झालं, वास्तविक पाहता हा यमलोकीचा अधिकारी, नरकाचा अधिकारी. पण विष्णुदूत आले आणि यमदूत पण आले. यमदूतांनी सांगितलं, या मनुष्याने जन्मभर पाप केले, हा नरकाचा अधिकारी आहे. विष्णुदूतांनी सांगितलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ह्या मनुष्याने जरी जन्मभर पाप केलंय पण मरताना कपाळाला गंध लावलाय, हा वैकुंठीचा अधिकारी आहे. विठ्ठल मला सांगा, कपाळाला गंध लावला होता का? कपाळाला गंध लावला नव्हता. कावळ्याने विष्ठा केली, गंधासारखी उमटली तर वैकुंठाला जातो. खरंच जर स्नान केल्यानंतर 12 ठिकाणी गंध लावला तर देव डोक्यावर नाही घेणार. विठ्ठल परमात्म्याला प्रिय असताना आपण साधन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आपलं परमभाग्य आहे पहा. आपला जन्म भारतात झाला, भरतखंडी नरदेह प्राप्ती, परमभाग्याची संपत्ती. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये साधू संतांचं उभं पीक आहे. असं एक गाव नसेल तिथं संत महात्म्यांची संजीव समाधी नसेल. महाराज प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं संत महात्मा अवतराला आले. त्यात विशेष भाग्य ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या नंतर जन्म झाला. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याच्या अगोदर जन्म झाला असता तर गाथेचं पारायण करता नसतं आलं. विठ्ठल विठ्ठल आपलं परम भाग्य आपल्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या नंतर जन्म प्राप्त झाला. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पंचक्रोशी भूमीमध्ये आपला जन्म प्राप्त झाला. आपलं परम भाग्य आपल्या निवृत्तीनाथ तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं पारायण करता येतं, ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं. म्हणून हे जे जीवनग्रंथ आहेत, आपला नेम असावा, आपल्या जीवनामध्ये नेम असावा. स्नान झाल्यानंतर हरिपाठ झाला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं काय झालं पाहिजे, स्वाध्याय झाला पाहिजे, गाथ्याचा स्वाध्याय झाला पाहिजे. असं आम्ही म्हणणार नाही 300 वयवाचा, असं आम्ही म्हणणार नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, 5 ओव्या 10 ओव्या जेवढं वाचणं होईल एवढा स्वाध्याय आपल्या जीवनामध्ये हा नक्की असला पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री नतसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी नुसतं घरी जरी ज्ञानेश्वरी गाथा असेल, ज्याच्या ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. घरात जरी तुम्ही पूजेमध्ये ज्ञानेश्वरी गाथा ठेवला तर त्याच्या चरणावर मस्तक आहे. बाबा असं एक वाक्य बोलायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल साधू पुरुषांनी भक्तीचा मार्ग सांगितला. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. महाराज सांगतात सगळं अनुकूल आहे, सगळं अनुकूल आहे, पण परमात्म्याची भक्ती नसेल तर संत महात्मे त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व देत नाहीत. कणेविन सोपटे कणसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. नात्रे सरोवर आटले राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव, अथवा कुळजाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही, तैसे माझे भक्तीविन जळवते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नास्तिक आहे. माऊली वर्णन करता सुंदर कंस लागलेत, सुंदर कंस लागलेत, पण त्या कंसामध्ये एकही दाना नाही. काय अर्थ आहे का हो? सुंदर नगर आहे, 3-3 मजली इमारती आहेत, मोठं गाव आहे, पण त्या इमारतीमध्ये गावामध्ये राहायला कुणीच नाही. काय करायचं त्या गावाला? महाराज वर्णन करतात तसं सकळ वैभव, उत्तम कुळा जन्म, उत्तम जाती जन्म, उत्तम ऐश्वर्य सत्ता संपत्ती विद्वत्ता सर्व आहे, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. विठ्ठल
महात्म्य आपल्याला भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात तर काय करा, पवित्र असे गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा, पंढरीनाथ परमात्म्याची वारी करा. आता आली वारी आली, कधी एकादशी आषाढी ये, जावे पंढरीसी आवडी मनासी, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा. वर्षभर वारकरी वाट पाहतात, ज्ञानोबऱ्यांच्या निवृत्तीनाथांच्या तुकोबऱ्यांच्या सोहळ्याची वाट पाहतात. ज्ञानोबऱ्यांचा सोहळा आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्याचा पगाराचा दिवस. विठ्ठल काय आनंद आहे वारीमधला, आहे का नाही? असा आनंद वंदू येती देव पदे, त्या आनंदे उत्साह. ब्रह्मादिक देवता त्या रस्त्यावरून ज्ञानोबऱ्या ज्या वाटेवरून चालतात, त्या वाटेची माती इंद्रादिक ब्रह्मादिक देवता आपल्या मस्तकाला लावतात. असा असणारा आनंदाचा उत्सव. म्हणून संत महात्मे आपल्या भक्तीमध्ये प्रवृत्त करतात. महाराज सांगतात, जर आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. हे नाक नाही देणे वाया गेले, नाक नाही देणे वाया गेले. काय करावी काय करावे देवतीच लक्षणे, काय करावी देवतीच लक्षणे, काय करावे देवतीच लक्षणे. नाक नाही देणे वाया गेले, नाक नाही देणे वाया गेले, नाक नाही देणे वाया गेले, नाक नाही देणे वाया गेले. सुंदर प्रमाण दिलं. नाक नाही त्याने वाया गेली, काय करावे ते 32 लक्षणे. सर्व लक्षणं आहेत, पण ते नसल काय अर्थ आहे का? तसं सगळं आहे. उत्तम कुळात जन्म, उत्तम जातीत जन्म, सत्ता संपत्ती सर्व आहे, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, पंढरपूरची वारी नाही, कधी हरिकीर्तन ऐकत नाही. काय सर्व नाक नाही तेने वाया गेली. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबांनो, मनुष्य जन्माला आलात ना, इह लोकांमध्ये आलात ना, तर काय करा, त्या परमात्म्याची भक्ती करा, परमात्म्याचं साधन करा. त्या पंढरीनाथ परमात्म्याला, श्री राम प्रभूला, त्या रामलला काय करा, आपल्या हृदयामध्ये विराजमान करा. अभंगाचं पहिलं ऐसा कर घर में राम, ऐसा कर घर में राम, ऐसा कर घर आये राम, ऐसा कर घर आये राम, ऐसा कर घर में राम, ऐसा कर घर में राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. और धंधा सब छोड़ ही काम, और धंधा सब छोड़ ही काम, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. और धंधा सब छोड़ेगा, और धंधा सब छोड़ ही काम, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोरही काम. घर हे उपलक्षण आहे. घर म्हणजे हृदयामध्ये त्या परमात्म्याला विराजमान करा. रामललाला हृदयामध्ये विराजमान करा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला साठविला हरी, जेही हृदय मंदिरी. ऐसा कर. तुकाराम महाराज म्हणतात, असं करा. काय करा? हृदयरूपी मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याला विराजमान करा. असं करा. पण केव्हा करा? जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच करा. इंद्रियातली शक्ती संपली मग शक्य आहे का हो? महाराज वर्णन करतात, जव काळ असे दोरी ठेला तो हरिगुण गाय, ऐक वहिला मनी भाव धरुणी भला, न वंचे त्याला चुको नको जोडोनी धन घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुको नको. जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच हे करा. इंद्रियातली शक्ती संपली, जोपर्यंत आपलं आयुष्यरूपी भानू असताना गेला नाही तोपर्यंतच हाते वाहे टाळी जाऊ मोकळी आहे ती. तुकाराम महाराज वर्णन करतात, जोपर्यंत हात मोकळे आहेत तोपर्यंत टाळी वाजवा.
वाजवा. जोपर्यंत पाय चांगले आहेत तोपर्यंत ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये पायी परिक्रमा करा, ब्रह्मगिरीची परिक्रमा करा, पायी सोहळ्यामध्ये चाला. एकदा इंद्रियातली शक्ती संपली. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात, नायकाने पावे तो ऐकोने घाली आगवे, पंगुन होता जावे तेच जाय, दिठी जवळ जाय तो पाहावे तेतुले पाहे, मुखत्व आदी वाचा व्हाय सुभाषिते, हात होती खोळे पुढील मोटके कळे करुणी घाली सगळे दानादिके, तेव्हा ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे, तो चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात, कान बहिरे होण्यापूर्वीच परमात्म्याची कथा कान भरून ऐका, कान भरून या, ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती दे देवा. डोळ्याला चष्मा लागण्यापूर्वीच डोळे भरून या, पाहेन तुझे मुख. पंढरीनाथ परमात्म्याचं मुख डोळे भरून पहा. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची संजीव समाधी डोळे भरून पहा. एकदा डोळ्याला चष्मा लागला मग ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही, डोळ्याला काही दिसत नाही. महाराज सांगतात, जोपर्यंत वाणी चांगली आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण, एकनाथी भागवताचं पारायण करून घ्या. एकदा वाणीतली शक्ती संपली मग पुढं काय करता येत नसतं. हात चांगले तोपर्यंत दानधर्म करून घ्या, परमात्म्याचं पूजन करून घ्या. हातातली शक्ती संपली पुढं काय करता येत नसतं. पाय चांगले तोपर्यंत निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये पायी काय करा, वारी करा. ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये वारी करा. जव हे सकळ शिदा हे हात चालावया पाये, तव तो आपुले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवळ काळाचे दुरी ठेला, जव हे सगळं सिद्ध आहे. इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच. इंद्रियातली शक्ती संपली पुढं पश्चाताप केल्याशिवाय पर्याय लागत नाही. लोक आम्हालाही म्हणतात, महाराज तुमच्यावर आम्हाला सुद्धा परतीची वारी करावी वाटते, सोहळ्यामध्ये पाय चालावं वाटतं, पण आता पाय काम करत नाहीत. आम्ही म्हणतो पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला, आता कुठं शक्य आहे. विठ्ठल विठ्ठल वर्णन करता, ऐसा कर घर आवे राम. केव्हा कर, जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे. आयुष्यरूपी भानू असताना गेला नाही, दिला या काळे अवकाश, बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. परमात्म्याने आपलं रक्षण केलं, कोरोनामध्ये रक्षण केलं, प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये देवाने रक्षण केलंय. आता उरलेलं आयुष्य देवासाठी. ऐसा कर घर आवे राम. काय करा, परमात्म्याचं साधन करा. आता भक्तीमध्ये साधन करत असताना शास्त्र सांगतं, परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कसं वैराग्य लागतं, तीव्र वैराग्य लागतं. मंद वैराग्य फारसं काम करत नाही. उठिलेने वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असुने आताचे गेले, संसार या समजता जाणे जे जे अनित्यता, ते वैराग्य दौडिता पाठी लागे. उदाहरण सांगतो, समर्थ रामदास स्वामींचं उदाहरण सांगतो. समर्थ भिक्षेला गेले, रामदास स्वामी भिक्षेला गेले. भिक्षेमध्ये मधुकरायला खीर आली होती. समर्थांना ते आवडली, खीर खाल्ली, पोट काय भरलं नाही. परत मातेकडे गेले, माते आणखी खीर पाहिजे. त्या आईने परत खीर दिली, परत खाल्ली. समर्थाने विचार केला, माझ्या जीवेला राम नामाची गोडी नाही, माझ्या जीवेला पंचविषयातल्या रसविषयाची गोडी आहे. तुला खीर खाऊ वाटते ना, रसनेला समर्थ म्हणतात, तुला खीर खाऊ वाटते ना. वमन केली, खीर परत खाल्ली. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या प्राप्तीसाठी इंद्रियाचे धर्म सगळे बाधित करावे लागतात. आत्मसुखाच्या गोडिया विटी जोका सकळी विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रियाचे जे जे धर्म आहेत ते सर्व धर्म बाधित करावे लागतात. इंद्रियाच्या विरुद्ध करायचं, ऐक नाही, इंद्रिया मनामध्ये जे येईल ते करायचं नाही. आपल्याला माहिती आहे, अडबंगीनाथाचं उदाहरण आपण ऐकलेलं असेल. संत शिरोमणी अडबंगीनाथ आहेत. काय झालं, मच्छरनाथ आणि गोरक्षनाथ एकदा आले होते. भूक लागली होती, दुपारची वेळ झाली होती. आणि मग ते माणिक शेतकरी जे होते जेवायलाच बसले होते. आणि जेवायला बसल्यानंतर ते माणिक शेतकरी म्हटले, महाराज प्रसाद घ्या म्हटले. तर ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, आपला हा अतिथी देवोभव आपला धर्म आहे. गोरक्षनाथाने ती मधुकरी भिक्षा खाल्ली, आनंद वाटला. सांगितलं
काय इच्छा आहे ते मागा. तेच ते माणिक शेतकरी होते. ते म्हणे तुम्हीच दारोदार भिक्षा मागता, तुम्ही काय आम्हाला देणार आहे म्हणे, तुम्हीच काहीतरी मला मागा. गोष्टातला वाटलं ह्या बाळाचं कल्याण झालं पाहिजे, ह्या बाळाचं कल्याण झालं पाहिजे असं म्हटलं. गोष्टातले सांगितलं तुम्हाला द्यायचे ना, मग एक द्या, तुझ्या मनात जे जे येईल ते करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. सोपं नाही महाराज, हे अत्यंत कठीण आहे. माणूस सगळं करेल, हे करू शकणार नाही. मनात येईल ते करायचं नाही. किती अवघड आहे. आता सांगितलं, दिलं म्हणे, देऊन टाकलं. ते माणिक शेतकरी होते, देऊन टाकलं. गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. पहा, संध्याकाळची वेळ झाली होती. माणिक शेतकऱ्यांना वाटलं आता घरी जायचं आहे, पण वचन दिलं होतं घरी जायचं ना, आता घरी जायचं नाही. डोक्यावर नांगर होता, नांगर खाली ठेवावं म्हटले. सांगितलं, वचन आठवलं, मनात येईल ते करायचं नाही. नांगर डोक्यावरच. आता बसावं वाटलं, घरी जायचं नाही. बसावं वाटलं, बसायचं नाही. डोक्यावर नांगर आहे. 12 वर्ष एका जागी उभं राहून राम नामाचा जप केला. विठ्ठल संत महात्मे इंद्रियाचे धर्म बाधित करतात. वैराग्य राग रसे संत शिरोमणी काकासाहेबांचं नाव आपण ऐकलं आहे. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी. संत शिरोमणी काकासाहेब गोरोबा काका भजन करतात. कसं भजन करतात? माती तुडविता नाही देहस्थिती, आठविता चित्ती पांडुरंग. माती तोडवतात पण देहाचं स्मरण नाही. देहीच विधी भोगोदशा. आपल्या भजनाला मर्यादा आहे. आपल्या भजनाला वेळ झाला रे झाला, आपलं भजन संपलंच पाहिजे. ज्ञानदेव तुकाराम झालंच पाहिजे. पण साधू पुरुषाचं भजन असं आहे, साधू पुरुषाच्या भजनाला देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही. न कळे दिवस की राती सततम कीर्तयंतो माम एतंतश्य दृढवतः. कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले. काकांचं भजन चाललंय. भजन चालल्यानंतर देहाचा विसर पडला. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. आईसाहेबांनी जाताना सांगितलं, दृष्टी असू द्यावी. स्वामी बाळावर आहे. स्वामी काय करा, पाणी आणायला जाते, फक्त बाळावर लक्ष ठेवा. काकासाहेबांनी सांगितलं काय हरकत नाही म्हटले, लक्ष ठेवूया. आणि आता काकाने भजन सुरू केलं. भजन सुरू केलं. काकांची वृत्ती ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाली. आता काकांना देहाचं स्मरण आहे का हो, माती तोडत आहेत. ते बाळ होतं. बाळाला वाटलं आपल्या बाबांकडे जावं. ते बाळ सरकत आलं. बाबांच्या चरणाजवळ आलं. काकासाहेबांच्या चरणाजवळ आलं. काकांच्या साहेबांच्या चरणाला स्पर्श केला. पण प्रकार असा घडला गेला, पायाखाली ते बाळ तोडवलं गेलं. विठ्ठल 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 काकासाहेबांना कसलं स्मरण नाही. रक्त मांसाचे गोळे झाले. हातपाय सर्व तिथं होते. आईसाहेब आल्या, पाहिलं बाळ कुठं आहे. बाळ दिसत नव्हतं. आणि अशा प्रसंगामध्ये आईसाहेब ओरडल्या आणि म्हणाल्या, तुमच्या भजनाला आग लागो, तुमच्या भजनाला आग लागो. काय भजन आहे, असं भजन कुठं असतं का म्हणे. हे शब्द उद्गारल्याबरोबर काकासाहेबांना समाधी भंग झाली. नाम समाधी भंग झाली. देहावर आले. पाहिलं, काकासाहेबांना वाईट कशाचं वाटलं माहिती आहे आपल्याला. काकासाहेबांना मुलगा मेला त्याचं वाईट नाही वाटलं, पण ह्या बाईनं भजन बंद पडलं याचं वाईट वाटलं. विठ्ठल हातामध्ये लाकूड घेतलं, मारायला धावले. शपथ घातली, पांडुरंगाची शपथ आहे, स्पर्श कराल तर झालं. महाराज लाकूड टाकून दिलं. संसार होणार कसा. आईसाहेबांनी विचार केला, आता आपण काय करू. आपल्या धाकटी बहीण आहे, धाकट्या बहिणीबरोबर काय करू, काकासाहेबांचा विवाह करू. वडिलांना सांगितलं. वडिलांनी धाकट्या बहिणीबरोबर आईसाहेबाचं काकासाहेबाचं लग्न झालं. मोठ्या आनंदात झालं. आता सासऱ्यांना असं वाटलं कदाचित काकासाहेब थोरलीवर जास्त प्रेम करतील, धाकटीवर कमी प्रेम करतील. मग जाता जाता एक शब्द बोलले, पहिलीला जसं वागवता तसं धाकटीला वागवा, नाही तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. विठ्ठल विठ्ठल. काकासाहेबांना वाटलं देवाच्या मनामध्ये फक्त मी भजनच करावं हेच आहे म्हणे. आहे की नाही. देव भक्ता लागे करुणे दे संसार, अंगे वारंवार करुणे ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंट करुणे ठेवी. स्त्री द्यावी गुणवंती, तिपे गुंते आशा या लागे कर कशा करुणे ठेवी. काकासाहेब म्हणतात देवाची इच्छा आहे मी फक्त भजनच करावं. पहिलेचा स्पर्श त्याग केला होता, आता शपथ घातले, दुसरीचाही स्पर्श त्याग केला. महाराज काय असेल. आता आईसाहेबांनी विचार केला. काकासाहेब झोपले होते. दोन्ही आईसाहेब शेजारी आल्या, हाताला स्पर्श केला. ब्रह्ममुहूर्त काकासाहेब 3 वाजता उठले. पाहिलं माझ्या दोन्ही हाताने पांडुरंगाची शपथ मोडली आहे. ज्या हाताने ज्या इंद्रियाने परमात्म्याची शपथ मोडली आहे त्या इंद्रियाला राहायचा अधिकार आहे का. त्या इंद्रियाला राहायचा अधिकार नाही. ताबडतोब काकासाहेब उठले. करवत होती, त्या करवतीवर दोन्ही हात तोडून टाकले. विठ्ठल तुमच्या आमच्यासारखं असं जर म्हणलं असतं काही तर प्रायश्चित्त करू शपथ नंतर घेऊ असं म्हटलं असतं. पण ते काकासाहेब होते महाराज. जयाच्या ठाई इंद्रिया
मान नाही. परमात्म्याला हृदयामध्ये आणण्यासाठी असं वैराग्य लागतं. ऐसा कर घर आवे राम. देवाला हृदयामध्ये विराजमान करायचं असेल तर असं वैराग्य असेल तर परमात्मा हृदयामध्ये विराजमान होत असतात. परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रामध्ये पुष्कळ प्रकारचा भाव सांगितला. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. परमात्मा हृदयामध्ये आणण्यासाठी सख्य भावने आणू शकता, दास्य भावने आणू शकता, शांत भावने आणू शकता, वात्सल्य भावने आणू शकता. भावने पार्थाप आहे प्रवेशावया माझे ठाई उपायाचे नाही केनी आहेत. कुठल्याही उपायाने तुम्ही आपल्या हृदयामध्ये देवाला आणू शकता. नारदा ध्रुवा क्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्तिमे धनुधरा प्राप्यो जैसा तैसाचे गोपिकाशी कामे तया कंसा भय संभ्रमे यरा घातकिया मनोधर्मे शिशुपाला देखा. तसं नारद ध्रुव अक्रूर शुकाचार्य सनतकुमार यांनी अनन्य भक्तीच्याद्वारे हृदयामध्ये विराजमान केलं. रावणादिकांनी वैर भावने परमात्मा हृदयामध्ये विराजमान केलं. नंद यशोदा मैयानी वात्सल्य भावाने परमात्मा हृदयामध्ये विराजमान केलं. तुम्ही कोणत्याही भावाने परमात्मा हृदयामध्ये विराजमान करू शकता. पण करा ऐसा कर घर आवे राम. तुकाराम महाराज वर्णन करतात. काय करा? परमात्मा हृदयामध्ये आणण्यासाठी विषयाशी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवर निगड वावणी माते हृदय सुनी भोगिताते. विषयाला तिळांजली द्या, प्रवृत्तीला बेडी ठोका आणि त्या परमात्मा वस्तूला हृदयामध्ये भोगा. महाराज वर्णन करतात. पण त्यासाठी काय करा? आवर धंदा सब छोर हे काम. इतर जे संसारातला धंदा आहे ते सोडून टाका. संसार सोडून नका. संसारामध्ये असतानाच असोने संसारी जेवे वेगू करे किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संत महात्मे सांगतात काम सोडू नका. पण काम करतानाच काय करा? हरे बोला देता हरे बोला घेता हसता खेळता हरे बोला गाता हरे बोला खाता सर्व कार्य करिता हरे बोला. ऐक नाही दुकानात गेले तरी हरी म्हणा. शेतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूपा विठ्ठल स्वरूपा मालोनिया. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार केला ब्रह्मरूप. प्रत्येक क्रिया करत असताना प्रत्येक कर्म करत असताना परमात्म्याचं नामचिंतन करा. दुकानात गेलं तरी श्री हरे विठ्ठल केशवा राम. शेतात गेलं तरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. प्रत्येक व्यापार करताना परमात्म्याचं नामचिंतन करा. मग त्यासाठी पहा नित्यनाम घोष जयाचे मंदिरे तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. आम्ही म्हणतो ज्या घरात नित्यनेमानं हरिपाठ होतो, ज्या घरात नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचली जाते ते घर नाही तीच आळंदी आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात और धंदा सब छोर हे काम. जसे जगद्गुरू तुकोबर यांचे 4000 अभंग आहेत तसे कर्नाटक प्रांतामध्ये एक भगवत भक्त संत होऊन गेले. त्यांचं नाव पुरंदरदास. ते पूर्वी अत्यंत कंजूस होते. इतके कंजूस होते नाथ महाराजांनी भागवतामध्ये कदरीव आख्यान सांगितलंय. तो कदरीव ब्राह्मण इतका कंजूस होता सणाच्या दिवशी सुद्धा त्याच्या घरातले मुंग्या आणि मुंगळे उपाशी राहायचे. पहा म्हणजे किती कंजूस असेल. इतका असणारा हा कंजूस ब्राह्मण होता. आता घरामध्ये संपत्ती भरपूर होती. सगळ्या तिजोऱ्या होत्या. दाणे दाणे संपत्ती धरो दागिने होते पण त्याला कुलूप होतं. धान्याचं कोठार होतं त्यालाही कुलूप होतं. पत्नीला शिदा द्यायचा, एक टायमाचा शिदा द्यायचा, दुसरा शिदा द्यायचा नाही. इतका असताना कंजूस असताना तो सोनार होता. पहा प्रकार एकदा असा घडला गेला. देवाची कृपा होताना अशी कृपा होते. तो पुरंदरदास कुठे गेले? दुकानात निघून गेले. सोन्याचं दुकान होतं. अफाट संपत्ती होती पण कंजूस होते. माऊलीला पत्नीला एक टायमाचा शिदा दिला होता स्वयंपाकाचा. एक गरीब ब्राह्मण आला. गरीब ब्राह्मण मातेकडे आला. मातेला प्रार्थना करतो, माते 10 दिवस झालं मी माझं कुटुंब आणि मुलं बाळ उपवास आहेत, काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेनं आलोय. तेव्हाच ती पत्नी सांगते, महाराज काय सांगायचं बघा, एवढं सगळं धान्यानं भरलेलं आहे, हे सगळ्या तिजोऱ्या संपत्तीनं भरलेल्या आहेत, पण माझा मालक असा एक कंजूस आहे. आता स्वयंपाकाचा शिदा दिलाय पण एक टायमाचा शिदा दिलाय. हा जर मी शिदा तुम्हाला दिला तर माझा मालक माझा मुर्दाच पाडेल म्हणे. आता काय करायचं? पण आईचं अंतकरण दयेचं असतं, करुणेचं असतं. हृदयामध्ये दया होती. काय काळजी करू नका. माझ्या वडिलांनी लग्नामध्ये नथ केली होती.
होती ती नथ मी तुम्हाला देते, हे नथ विका, संपत्ती येईल, त्यातून पोट भरा. आणि ती पेटी उघडली, डबा उघडला, सुंदर सोन्याची नथ होती, वडिलांनी दिली होती लग्नामध्ये, त्या ब्राह्मणाला दान केली. फक्त एक करा, कृपा करा, हे नथ घेऊन कृपा करून माझ्या मालकाच्या दुकानात जाऊ नका. विठ्ठल देवाची कृपा अशी असते महाराज. परमात्मा कृपा करतो तर परमात्म्याची अपार कृपा असते. नेमका तो ब्राह्मण त्या मालकाच्या दुकानात जातो, मालकाला ते नथ दाखवतो, तो मालक ओळखतो, ही नथ तर माझ्या पत्नीच्या नाकातली आहे, तुमच्याकडे कशी आली काही विचारलं नाही, सांगितलं ह्या नथीचे पैसे देणे एवढे दुकानात पैसे नाहीत, आता घरी जातो आणि पैसे घेऊन येतो. सोंग केलं, नथ घेतली, घरी आला आणि पत्नीला म्हणाला, सांगा नथ कुठं आहे म्हटल्यावर काळजामध्ये धस्स झालं. आता काय खरं नाही, आता मेल्याशिवाय पर्याय नाही. महाराज पेटी उघडली, डबा होता, डबा उघडला, नथ होती का हो? नथ नव्हती. आता पर्याय नाही, मेलं पाहिजे. विषाने भरलेला ग्लास आणला आणि तो ग्लास तोंडाला लावणार इतक्यात त्या ग्लासातूनच नथ खाली पडली. विठ्ठल जेव्हा त्या ग्लासातून नथ खाली पडली, पहा, पूर्वीची पहिली नथ, पत्नीची पहिली नथ आणि त्या ग्लासातून पडलेली दुसरी नथ, दोन्ही नथी सारख्या. पत्नीने सगळा प्रकार सांगितला, महाराज मी तर नथ त्या ब्राह्मणाला दिली होती, ही नथ आली कुठून? हा सगळा प्रकार जेव्हा त्या पुरंदरदासाच्या लक्षात आला, त्यांनी सर्व संपत्ती वारकऱ्याला लुटवली, जंगलात जाऊन भजन करू लागला. विठ्ठल महाराज सांगतात, और धंदा सब छोर ही काम, ऐसा कर घर आवे राम. संत परंपरेमध्ये एका संत शिरोमणी राका कुंभार, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. संत शिरोमणी राका कुंभाराचा नेम होता, लाकूड विकावं, लाकूड विकून जे संपत्ती पैसे येतील त्यातून संतांना पंगत घालावी, हा त्यांचा नेम होता. किती वैराग्यवान होते. आता कुंभाराचा व्यवसाय काय असतो? मडकी घडवायची, भाजायची. चुकून एका मडक्यामध्ये मांजरीनं पिलं दिली होती आणि ते मांजरीनं दिलेलं पिलू ते सगळं मडकं आणि सगळे मडके आव्यामध्ये भाजायला ठेवले. चुकून ते मांजर पिले व्याले ते पण मडकं ठेवलं गेलं. आईसाहेबांनी सांगितलं, महाराज खूप मोठा अनर्थ झाला म्हणे. ज्या मडक्यामध्ये मांजरी पिलं व्याली होती ते पण मडकं आपण भाजायला ठेवलं. संत शिरोमणी राका कुंभार देवाला प्रार्थना करतात, देवा ह्या जर पिलाचं रक्षण तुम्ही केलं, तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो हेतून पुढून कधी संसार करणार नाही. देवाची करुणा भागली. 3 दिवस अग्नी पेटलेला होता, सगळे मडके लाल बुंद झाले होते. 3 दिवस अग्नी चेतलेला होता. पहा, राका कुंभाराने अन्न पाण्याचा त्याग केला, पत्नीने अन्न पाण्याचा त्याग केला, हातामध्ये विणा घेतला, भजन सुरू केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून राका कुंभार, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी देवाचं भजन करतात. पण देवाची शक्ती अशी असते, देवाची कृपा अशी असते, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. अनवानी पायाने जंगलात प्रवेश केला तरी पायामध्ये काटा मोडत नाही, पाण्यात टाकलं तरी पाणी बुडवत नाही, अग्नीत टाकलं तरी अग्नी जाळत नाही, विष पहिला दिलं तरी विष अमृत होतं. ही असणारी देवाची कृपा आहे. देवाचा धावा केला. 3 दिवस त्या अग्नी तापलेला होता, मडके सगळे लाल बुंद झाले होते. 3 दिवसानंतर अग्नी शांत झाला. देवाची करुणा भागली. डोळ्यातून पाणी येत होतं. ते जे मडकं होते सगळे मडके बाजूला काढले. पण देवाची अशी कृपा आहे, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन देखवी, ऐकावे एक नारायण तयाचे भजन, चुको नको वृक्षाचे हे पान, हाले त्याची सत्ता. ही देवाची सत्ता आहे. देवाने रक्षण केलं. महाराज ते मडकं काढलं. ते मडकं काढल्यावर तर पिलं तर जिवंत होतीच होती, पण त्या 3 दिवसामध्ये ते पिलाचं वजन वाढलं होतं. विठ्ठल तो राका कुंभाराने सांगितलं, देवा मी तुला शब्द दिला होता, पिलाचं रक्षण केलं, संसार करणार नाही. जेवढी संपत्ती होती सगळी संपत्ती वैष्णवांना लुटवली. पंढरपूरला आले, सगळं लुटून टाकलं. चंद्रभागेचं स्नान करावं, प्रदक्षिणा करावी, देवाचं दर्शन करावं, लाकूड गोळा करावं, लाकूड गोळा करून जे पैसे येतील त्यातून वारकऱ्याला पंगत करावी. विठ्ठल महाराज वर्णन करतात, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर हे काम. जर आपण असं केलं नाही, हृदयामध्ये परमात्मा वस्तूला आणलं नाही, प्रभू रामचंद्राला हृदयामध्ये जर आपण आणलं नाही, देवाला आणलं नाही, संसारच करू राहिलो तर आपल्या परत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित, क्षण एक तोही नाही विसावा. 184 योनीमध्ये परत आपल्या दुःख भोगावं लागेल. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या इतने गोते काय खात, इतने
गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता हो इतने गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न जाता जब तू अपना भूल न जाता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न जाता जब तू अपना भूल भूल न होता जब तू अपना भूल न होता जब तू अपना भूल न हो होता इतने गोते काये खाता इतने गोते काये खाता इतने गोते काये खाता इतने गोते काये खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे इतने गोते काय खाता जब तू अपना भूल न होता. तुकाराम महाराज सांगता जर आपण देवाला हृदयामध्ये विराजमान नाही केलं तर काय होणार आहे. परत परत संसारामध्ये मनुष्याला भ्रमंती करावं लागणार. परत परत जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार आहे. कारण हा संसार कसा आहे. संसार हा भ्रमरूप आहे, खोटा आहे. महाराज मी सुरुवातीला सांगून गेलो लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. जेव्हा मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो जब तो आपणा भूल न होता आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरलो खाली आलो. ज्ञानोबर वर्णन करता आपुला आपण पया विसरू जो धनंजया तेचे रूप या अज्ञान असे. आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरलो की आपण मनुष्य खाली येतो म्हणजे परत परत या संसार चक्रामध्ये भ्रमंती करावं लागते. जेव्हाचं मूळ स्वरूप काय परब्रह्म स्वरूप आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. महाराज सांगतात तुका म्हणे कैची कीव देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह झाला. अर्जुनाला काय वाटायचं मी जगी एक अर्जुन हो ऐसा देह वाहे अभिमानो कौरवा ते या स्वजनो आपला म्हणे. मोह दोन प्रकारचा असतो. एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. मी अर्जुन हा एक मोह आहे आणि कौरव माझे आहेत हा एक मोह आहे. विठ्ठल विठ्ठला 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 मोह काय करतो. मोह माणसाला दुःख देतो. अध्यासाचं आपण चिंतन केलं तर कार्याध्यास आणि कारणाध्यास. कार्याध्यासामध्ये परत दोन प्रकार अहम अध्यास आणि मम अध्यास. अध्यास म्हणजे ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं. ह्यालाच व्यावहारिक भाषेमध्ये भ्रम म्हणायचं म्हणजे खोटंपणा म्हणजे मिथ्यापणा. त्यामध्ये दोन आहे अहम अध्यास आणि मम अध्यास. मम अध्यास म्हणजे मम माता मम पिता ममेव गृहिणी गृहम म्हणजे या देहाला मी म्हणतो. देहसंबंधी पदार्थाला माझं म्हणतो. हा सगळा काय झाला. हा सगळा भ्रम झाला. वास्तविक पाहता आपण काय देह आहे का हो. आपलाही देह नाही आणि मी पण देह नाही. पण देहसंबंधी पदार्थ तरी आपले आहेत का. महाराज सांगा पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आजळे दूर होते खल्लारी. समुद्रामध्ये दोन वणके एकत्र येतात. एखादी लाट येते ती लाट दोन्ही वणक्याला विभक्त करते. ते दोन्ही वणक्याची परत कधीही भेट होत नाही. तसा जो आपला संबंध आहे पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर हा संबंध त्या दोन ओंडक्याप्रमाणे आहे. म्हणून हे दिसणारा प्रपंच कसा आहे
खोटं आहे? एक उदाहरण सांगतो, 2 मिनिटामध्ये एक उदाहरण सांगतो. जनक राजा मिथिले नगरीमध्ये होते. त्यांना झोप लागले, सुंदर झोप लागले. आता चांदीचा पलंग आहे, सुंदर अशा प्रकारची अगरबत्ती लावलेली आहेत. आणि त्या झोपेमध्ये त्यांना असं स्वप्न पडलं की मी भिकारी झालो आहे. भिकारी झाले म्हणजे कसं झालं? परचक्र आले, जनक राजाला हरवून टाकलं आणि सांगितलं जनक राजाला कोणीही भिक्षा द्यायची नाही, राज्यातून हाकलून दिलं. सगळा प्रकार कुठं घडला आहे? हा स्वप्नामध्ये घडलेला आहे. आणि मग जनक राजा भीक मागतात, भिक्षा मागतात, त्यांना कोणीही भीक देत नाही, कोणीही भिक्षा वाढली जात नाही. दुसऱ्या राज्यात जातात, 7 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसतो. एक अन्न सत्र दिसतं, त्याचा भात वाढत असतात, भाताची पंगत असते, आनंद वाटतो. चला पंक्तीला लागू, लाईनीमध्ये उभे राहतात. ती लाईन पुढं सरकत जाते. प्रत्येकाला तो खिचडी भात वाढला जातो. जसं जनक महाराजांचा नंबर येतो तेव्हा ती खिचडी संपून जाते. विठ्ठल जनक राजाला मोठं वाईट वाटतं. काय म्हणे 7 दिवस उपवास, पोटात अन्नाचं कण नाही, माझा नंबर आला तर खिचडी संपून गेली. जो वाढणारा होता त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली. बाबा काय काळजी करू नका, ह्या पात्राला खाली खरडलेलं असतं पहा, मी ते खरडलेलं काढून दिलं तर चालेल का? आनंद वाटला, खूप आनंद वाटला. ते सगळं पात्रातला भात खरडून काढला, एवढा भात निघाला. तो भात हातावर ठेवला, एवढ्यात एक मांजर येते, हातात झडप घालते, तो सगळा भात खाली पडतो. विठ्ठल आणि तो भात खाली पडल्यानंतर जनक राजा मोठ्यानं ओरडतात. जे ओरडतात कुठं ओरडतात? स्वप्नामध्ये. जागे होतात कुठं? जनकपुरीमध्ये. तर सगळे जे काही प्रजेजन असतात, राण्या असतात, सेवक असतात, सगळे येतात. महाराज काय झालं? तेव्हा जनक राजा एकच प्रश्न विचारतात, हे खरं का ते खरं? विठ्ठल हे खरं का ते खरं? काय कळतंय कुणाला? राण्यांना कळत नाही, प्रजाजनांना कळत नाही, सेवकाला कळत नाही. शेवटी जपी तपी मंत्री संन्यासी सगळे आले. सगळ्यांना जनक राजा एकच प्रश्न करायचे, हे खरं का ते खरं? कुणालाच काही समजत नव्हतं. शेवटी ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी आले. अष्टावक्र मुनीला सुद्धा तोच प्रश्न केला, हे खरं का ते खरं? अंतर्ज्ञानाने जनक राजाने अष्टावक्र मुनी सगळं जाणलं आणि जनक महाराजांना प्रश्न केला, राजा माझा प्रश्न आहे, जेव्हा तो स्वप्नामध्ये होता, तुला भूक लागली होती, तुझ्या ठिकाणी भिकारीपणा होता, तेव्हा जागृतीतलं ऐश्वर होतं का? जागृतीतलं ऐश्वर नव्हतं म्हणे. पुढं प्रश्न केला, आता तू जागृतीमध्ये आहे, सर्व दासदास्या अनुकूल आहेत, 56 प्रकारचे भोग आहेत, मग स्वप्नातला भिकारीपणा आता आहे का? नाही म्हणे. त्यावेळेस अष्टावक्र मुनीने सांगितलं, जी वस्तू एका सत्तेमध्ये असते दुसऱ्या सत्तेमध्ये नसते ती स्वरूपाने खोटी असते. विठ्ठल स्वप्नामध्ये जागृतीतले पदार्थ नसल्यामुळं स्वप्न खोटे आहे, जागृतीमध्ये स्वप्नातले पदार्थ नसल्यामुळं जागृती खोटे आहे. मग खरं काय? तेव्हा जनक राजांना अष्टावक्र मुनी सांगतात, राजा जागृतीमध्ये तू आता जागृतीमध्ये आहेस, सर्व दासदासी अनुकूल आहे, भोग पदार्थ अनुकूल आहे, तू आहेस ना? हो आहे. स्वप्नामध्ये होता, भूक लागली होती, भिकारीपणा आला होता, तू होतास ना? होतो. आता जागृतीमध्ये तू आहे, स्वप्नामध्ये तू आहे आणि सुषुप्तीमध्ये तू आहेच आहे. म्हणजे आत्मा तिन्ही अवस्थेमध्ये आहे, आत्मा तिन्ही अवस्थेमध्ये आहे, पण त्या अवस्थेचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे. जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्ती नाही, स्वप्नामध्ये जागृती सुषुप्ती नाही, सुषुप्तीमध्ये जागृती स्वप्न नाही. या तिन्ही अवस्थेचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे, पण आत्मा मात्र तिन्ही अवस्थेमध्ये आहेच आहे. ह्याचा अर्थ ज्या अर्थी आत्मा तिन्ही अवस्थेमध्ये आहे त्या अर्थी फक्त परमात्मा सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. विठ्ठल खोटं जरी असलं, खोटंच माणसाला दुःख देतं. घेऊन या छंद माझे माझे किरडू तरी कापडाचे. रस्त्यानं चाललंय आपण, किरडू असतं, साप नसतं, दोरी असते, पण ते मिथ्या दोरी असते. पण आपल्याला काय वाटतं? साप आहे वाटतं. काय होतं? महाराज घाबरतो, पळतो, आळखळून खाली पडतो. का घडलं हे सगळं असं? महाराज वर्णन करतात, लहरी होत येत होती साचे, ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. मनुष्य आपण गळा बांधवतो. महाराज ज्ञानोबाने वर्णन केले, ते पोपट पकडणारी माणसं असतात. पोपट पकडणारी माणसं काय करतात? ती नळिका असते, ती नळिका फिरणारी असते. पोपट त्या नळीवर येऊन बसतो, ती नळी फिरते, पोपट उलटा होतो, त्याला आकाश वर दिसतं, त्याला असं वाटतं नळी सोडली तर मी खाली पडणार, मरणार. पण ज्ञानोबा म्हणतात त्या पोपटाला असं ओढून काढलं तरी तो दांडी सोडत नाही. ज्ञानोबा म्हणतात तोडून काढलं तरी दांडी सोडत नाही. विठ्ठल हे पोपटाचं वर्णन नाही, आपलंच वर्णन चाललंय. विठ्ठल मुक्त
होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. महाराज वर्णन करतात आपल्या आपण बांधविला गळा नेनेचे निराळा असता एका असं हा सत्य मानिला संसार काहे केले चार माझे माझे. असा मनुष्य भ्रमामुळं संसारामध्ये संसार करत असतो. नसलेलं दुःख जीव हा भोगत असतो. मग तुकाराम महाराज म्हणतात इतने गोते काहे खाता जब तू आपणा भूल न होता. जेव्हा मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो तेव्हा तो परमात्म्या स्वरूपापासून खाली येत असतो. वास्तविक परमात्मा कसा आहे भावाचा भकेलेला आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. परमात्म्याला काय लागत नाही. परमात्मा फक्त अंतकरणातला भाव जाणतो. एका दिवस आपल्या घरी पाहुणा आला आणि त्या पाहुण्यावर आपलं प्रेम नसलं वरून जरी आपण गुळ शेंगदाणे दिले तरी पाहुणा प्रसन्न होतो. देवाचं तसं नसतं. आपलं देवावर प्रेम नसेल वरून जरी आपण तुळशीचा हार दूध देवाला वाहिलं देव प्रसन्न होईल का. देव प्रसन्न होणार नाही. कारण परमात्मा कसा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. अंतर्जामी जानत साचा 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 मन में परमाचा मन में परमाचा इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता विठोबार विठोबार हरि विठोबार खुमाई 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव बार घुमाई 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 अंतर्जामी जानत साचा मन में एक उपरवाचा. परमात्मा अंतर्यामी आहे. परमात्मा अंतकरणातला भाव जाणणार आहे. परमात्म्याला असं चालत नाही. मनस्य एकम वचस्य एकम क्रियस्य एकम महात्मनः. ज्याच्या मनामध्ये एक आहे क्रियेमध्ये एक आहे वाणीमध्ये एक आहे तो महात्मा. मनस्य अन्यत वचस्य अन्यत क्रियस्य अन्यत दुरात्मनः असं म्हटलंय. त्याच्या मनामध्ये एक असतं क्रियेमध्ये दुसरंच असतं वाणीमध्ये तिसरंच असतं त्याला दुरात्मा म्हणा. विठ्ठल विठ्ठल परमात्मा हा अंतकरणातला जाणणार आहे. काय झालं श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाईला आले. दुर्योधनाने मोठं स्वागत केलं रांगोळी काढल्या थाटमाट केलं सगळं केलं. आता सगळी शिष्टाई देवाला करायची नव्हतीच शिष्टाई मोडायची होतीच पण एक व्यवहार म्हणून परमात्मा आले होते. तो दुर्योधन येतो देवाला म्हणतो देवा जेवायला चला. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात दुर्योधना बघ जेवण्याचा असा नियम असतो म्हणे. काय नियम असतो. एक तर प्रेम असावं म्हणे. प्रेम असलं तरी जेवलं पाहिजे किंवा भूक असावी. पहिली गोष्ट आहे मला भूक नाही आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही. विठ्ठल विठ्ठल माझं आमंत्रण
ठरलंय म्हणे, काकांकडे माझं आमंत्रण आहे. काकांकडे गेले. काकासाहेब घरी नव्हते, विदुर काका घरी नव्हते. आईसाहेब स्नान करत होत्या. हाक मारली, मैया खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. आता काकांच्या धर्मपत्नी स्नान करत होत्या. तशाच अवस्थेमध्ये देहभाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला, देवाचा स्वर ऐकायला आला. देहभान विवर्जित झाल्या. त्याच अवस्थेमध्ये बाहेर आल्या. परमात्म्याने आपल्या अंगावरचं उपरणं काढलं, मायेला नेसायला दिलं. आता इतका भाव भोलला महाराज, काय परमात्मा प्रेम असतं पहा. आता चौरंग आणला व्यवस्थित ठेवायला पाहिजे होता. मैयाने काय केलं, चौरंग उलटा ठेवला आणि कृष्ण परमात्म्याला उलट्या चौरंगावर बसवलं. आता सांगितलं भूक लागले, लवकर काहीतरी करा. आता पोहे करायचे म्हणजे तर नक्कीच 5 मिनिटं लागणार आहे. लवकर काय करायचं, केळी पडलेल्या होत्या, केळी घेतल्या, केळी सोलल्या. आता काय महाराज, देवाला पाहिल्यावर सगळं विसरून गेल्या. गाबा बाजूला ठेवला आणि त्या केळीच्या सालीत देवाला खायला दिल्या. काय आनंद होता. त्या श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, मैया लक्ष्मीला पण जमत नाही म्हणे असं. विठ्ठल विठ्ठल. 5 मिनिटांनी काकासाहेब आले, विदुर काका आले. दृश्य पाहिलं आणि ते त्यांना स्तंभितच झाले. म्हणे काय बाई आहे म्हणे, पहा देवाला उलट्या चौरंगावर काय बसवते, केळीच्या साली खायला काय देते. रागवले, अगं तुला काय कळतं का नाही म्हणे. जेव्हा विदुर काकांची पत्नी शुद्धीवर आल्या तेव्हाच तर केळीची साल बाजूला काढली, गाभा मात्र कृष्ण परमात्म्याला दिला. कृष्ण परमात्मा काकांना म्हणतात, काका 5 मिनिटं उसरा आले तर बिघडलं असतं का. केळीच्या सालीमध्ये जी मजा आहे ती गाभ्यामध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा भावग्राह्य जनार्दन भक्तई तुष्यती केवलम नचे गुणही भक्तिप्रियो माधव अनन्य भक्तीनंच परमात्मा प्रसन्न होतात. अंतकरणातला परमात्मा जाणणार आहे. म्हणून महाराज सांगता, अंतर्जामी जानत साचा मनमे एक उपरवाचा. आणि एकदा आपण त्या परमात्म्याला हृदयामध्ये आणलं तर हृदयातला परमात्मा हृदयामध्ये न राहता तोच परमात्मा सर्वत्र कसा व्याप्त आहे त्याची प्रचिती अभंगाच्या तुका प्रभू तुका प्रभु देश विदेशी तुका प्रभु देश विदेश 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 भरिया खाली नहीं लेसे भरिया खाली नहीं लेसे इतना गोत के खायो इतना गोत खायो हरिया खाली नहीं लेश हरिया खाली नहीं लेश इतने गोद काहे खाता इतने गोद काहे जब तो अपना भूलना होता जब तो अपना भूलना होता जब तो अपना भूलना होता ए हरी
जब तो अपना भोजन होता, जब तो अपना इतने को तो काहे खाता ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नाही लेस. हृदय वृत्तीमध्ये परमात्म्याने वास केला. तो परमात्मा हृदयापुरता मर्यादित न राहता तोच परमात्मा आपली व्याप्ती सर्व दश दिशांमध्ये मी कसा व्याप्त येते. श्याम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते परमात्मा ज्ञानयोग देतात, भक्तियोग देतात आणि भक्तियोग देऊन तोच परमात्मा सर्व चराचरामध्ये समजते. श्री वासुदेव ऐशा प्रतिती रसाचा ओतला भाव किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला येता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल ती गोपिका म्हणते, ती गोपिका म्हणते मी आता पाय ठेवावा कुठं. जिथं पाय ठेवावा तिथं परमात्म्याचे चरण कमल आहेत. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब ओहिने घेरा. म्हणून तुकोबऱ्या सांगतात तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. म्हणजे परमात्मा देशामध्ये विदेशामध्ये सर्व घटीराम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र सर्व व्याप्त खाली लेस. म्हणजे एक परमात्मा व्यतिरिक्त एक जागा सुद्धा परमात्मा व्यतिरिक्त शिल्लक नाही. अशी परमात्म्याची जी व्याप्ती आहे, परमात्म्याची व्याप्ती परमात्मा आपल्या भक्ताला प्राप्त करून देतात. पण त्यासाठी काय केलं पाहिजे. ऐसा कर घरा वेराम और धंदा सब छोर ही काम. निवृत्ती नामदेव